फायनल एक सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स इन द रोप. 4 धावा. झालो तुझ्यावर फिदा ग पोरी, झालो तुझ्यावर फिदा, झालो तुझ्यावर फिदा ग पोरी, झालो तुझ्यावर फिदा. फलकावरती धावा पाहू शकाल. 29 धावा. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. मी म्हणेन जॉली कामतगर संघाच्या या वेळेला मैदानामध्ये. पहिला बॉल डॉट, त्यानंतर माझा चमकार. या वेळेला मात्र गोलंदाजावर चढवलेला हल्ला आहे कबीर. तर चौकार दाखवला. मी म्हणेन या वेळेला मात्र सचिन. या वेळेला मात्र फटका चांगला आहे. आता मात्र चेंडू सर साईडपेक्षा तिथे क्षेत्ररक्षक असतील तोपर्यंत मात्र एकच धाव. एकच धाव आहे. एक धावे ना धावफलकावरती धावा. 30 धावा. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 30 चालू आहे. गोलंदाजसाठी सज्ज झालाय गोलंदाज कबीर. या षटकातील पुढचा चेंडू लेफ्ट राऊंड विकेट. या बॉलला मात्र बॅकफुटला गेले. चेंडू डबलाय. चेंडू मागे जातो आहे. त्यावेळेला ते क्षेत्ररक्षक तिथं असेल तो म्हणता त्यावेळेला मात्र आत्ता मात्र मी म्हणेन जावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. मात्र या वेळेला मात्र विलासची केली संपुष्टात लागणार. या वेळेला मात्र 2 फलंदाज बाद झाले जॉली कामतगर संघाच्या. अजूनही या षटकातील शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय चौथ्या क्रमांकावरती रवी. रवी आता मात्र मैदानामध्ये आलाय. स्ट्राईकला असेल तो आता रवी. तर स्ट्राईकला असेल सचिन ज्यानं एक चौकार दाखवलाय या मैदानावरती. या षटकातील पुढचा बॉल टाकण्यास सज्ज होईल कबीर. कबीर टू रवी. या षटकामधला पुढचा बॉल पुढचा बॉल लेफ्ट राऊंड विकेट. या वेळेला मात्र मोठ्या प्रकारचा प्रयत्न भारत बॉलर तिथे क्षेत्रक्षेत्र. या वेळेला मात्र हा एज बॉलर मात्र तोपर्यंत 2 धावा. स्वतः बॉलर मात्र या वेळेला मात्र चेंडूवर धावत गेले होते आणि तो म्हणता मात्र अवधी होता 2 धावा पूर्ण करण्याचा. या 2 धावेने धावफलकावरती धावा या वेळेला लागल्या. त्यामध्ये 33 धावा. 33 धावा. अजूनही या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. 33 धावा. मात्र बॅक टू द बॉलर मी म्हणेन मिडॉन पण क्षेत्र या वेळेला मात्र बॉलर आले होते. मात्र 2 धावा भेटल्या. 2 धावेने धावफलकावरती धावा. 33 धावा. या वेळेला हा चेंडू साईडला माझा प्रयत्न जरूर केला होता. यावेळेला मात्र हा निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूला 3 षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा. 33 धावा. आपण जो सामना पाहतोय 40+चा पहिला सेमीफायनलचा सामना जॉली स्पोर्ट कामतगर विरुद्ध जे हनुमान सरवली. यानंतर जो दुसरा सेमीफायनलचा सामना आहे जे हनुमान भावाळे आणि गावदीप पिंपळकर दोन्ही संघ कर्णधाराने टॉस बॉक्समध्ये बसायचं आहे. कारण तिसरं षटक संपलेलं आहे. जे हनुमान भावाळे आणि गावदीप पिंपळकर दोन्ही संघ कर्णधाराने टॉस बॉक्समध्ये बसायचं आहे.
3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या मात्र 33 धावा 2 फलंदाज बाद झाले आहेत. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. स्लोगोचं षटक आहे, षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. गोलंदाजसाठी सज्ज झालाय गोलंदाजी मार्फत केशव. चौथं सांगी कोट्यातील चौथं वैयक्तिक पहिला केशवचा वापर गोलंदाजी मार्फत. आता माझा पंचांच्या भूमिकेत पाहू शकाल पिंपलाशा आहेत सुनील म्हात्रे, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतोय. आणि मात्र आता मात्र धावफलकावरती धावा पाहू शकाल 33 धावा स्ट्राईकला आहेत ते मात्र सचिन स्ट्राईकला आहेत. आता मात्र स्लोगोचं षटक. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा उभारायला लागतील, कारण की ही जर खेळपट्टी बघितली तर मात्र फलंदाजांना साथ देतीये, गोलंदाजांसाठी काळ ठरला. मी म्हणेन या षटकातील पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज होईल सचिनसाठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र पहिलाच बॉल यावेळेला ऑनसाइडला मारायचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाहीये. नक्कीच अतिशय ठाणे जिल्ह्यातील उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणजे ज्यांची ख्याती आहे, शिक्षक श्रेणीचे जे अध्यक्ष आहेत रवींद्र तरेसर यांनी सुद्धा श्यामजी चौधरी आणि विलास बाळू यांना हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. यावेळेला फ्रंट फुटला येऊन मात्र ऑन साइडला मारायचा प्रयत्न केला होता, आता चेंडू बाळचा संपर्क झाला नाहीये. यावेळेला मात्र हात समांतर. आता मात्र धाव भेट अमांतर. मात्र यावेळेला खराब चेंडू स्वेर चेंडू अतिरिक्त धाव या एक धावेनं 34 धावा धावफलकावरती लागल्यात. मी म्हणेन या मैदानावरती या षटकातील पुढचा बॉल यावेळेला फिरकावून दिलाय चेंडूला. चेंडू आता मात्र सरळ जाईल स्क्रीन समोर मिड विकेट सीमेच्या बाहेर. दोन्ही षटक चाळीस धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेला मात्र षटकार या स्पर्धेसाठी खूप सहकार्य करत आहेत. मी म्हणेन यावेळेला मात्र दिनू मामा आणि प्रभू मामा त्यांचं सुद्धा या स्पर्धेनुसार मी हार्दिक स्वागत करतो. मेहनत करतायत ते प्रभू मामा आणि दिनू मामा, त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेनुसार हार्दिक स्वागत करतो. सौरभ पाटील. आता मात्र या षटकातील पुढचा बॉल यावेळेला मात्र पुन्हा एकदा तोच फटका लागवायचा होता. बाड चेंडूचा संपर्क झाला नाहीये. यावेळेला निर्धाव चेंडू आता आगमन झालंय. मात्र पंच खारबावचे आहेत भाऊ पाटील, यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय. या षटकातील पुढचा बॉल यावेळेला मना पुन्हा एकदा ऑफ साईडला मारचा प्रयत्न केला होता. आता मात्र बघा समला ही डायरेक्ट विकेट किपर केला होता. मात्र यावेळेला बाईच्या स्वरूपात ही एक धाव आली. या एक धावेनं 41 धावा पहिल्या इनिंग मधला अजूनही मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. 41 धावा धावफलकावरती आल्या. सामना महत्वाचा असेल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, उशिराल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जॉली कामतकर वर्सेस जय हनुमान सरवली या दोन संघांमध्ये सेमीफायनल 1चा सामना चालू आहे. नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जॉली कामतकर संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा मात्र निर्णय घेतला यावेळेला सरवली संघानं. षटकातील पुढचा बॉल यावेळेला मात्र सुरेखा. यावेळेला चेंडू मात्र क्षेत्राच्या माध्यमातून लॉंगआउटचे क्षेत्ररक्षक जाणार. चेंडू उचलतो मात्र एकदा पुढे दुसरीचा प्रयत्न. गुड ट्रेनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 43 धावा धावफलकावरती. या षटकातील शेवटचा बॉल यावेळेला मात्र सूर्य बॅट होतं, बॉल खेळले होते. आता मात्र चेंडू आला तो मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा पुढे दुसऱ्याचा प्रयत्न. मात्र यावेळेला मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेनं धावफलकावरती धावा 45 धावा प्रथम फलंदाजी करत असताना जॉली कामतकर संघानं लावल्या. येणारे 24 बॉल
आणि गरज असेल ती मात्र जय हनुमान सरवलीपाडा संघाला 46 धावेचं. तर 46 धावांचं लक्ष्य आहे. जय हनुमान भावाळे त्याचबरोबर गावदेवी पिंपळगाव दोन्ही संघ कर्णधार टॉस बॉक्स मध्ये बसायचंय. दोन्ही संघांना लास्ट ऑफिशियल कॉल. जय हनुमान भावाळे आणि गावदेवी पिंपळगर टॉस बॉक्स मध्ये आपण बसायचंय. आणि मान्यवर कक्षामध्ये आमचे जे मान्यवर आहेत, जे प्रकाश तेलवरे साहेब, जे विद्यमान सदस्य ठाणे जिल्हा परिषद, त्याचबरोबर जनार्दनजी वाकडे साहेब, जे माजी सरपंच आहेत ग्रामपंचायत सोनालीचे, या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. आमचे दोन्ही मान्यवर टॉस बॉक्समध्ये जातील. त्यांना विनंती असणार आहे की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. प्रकाशजी तेलवरे त्याचबरोबर जनार्दनजी वाकडे, जे माजी सरपंच सोनालीचे, आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. सचिन सांगेकर आमचे तिसरे पंच यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. रात्री भाऊ पाटील यांनी खूप एन्जॉय केलं. तिसऱ्या पंचांची भूमिका अतिशय चांगल्या रीतीने पार पाडली होती. त्यांना खूप बिझी ठेवलं होतं आमचे पंच सचिन सांगेकर आणि सुनील म्हात्रे यांनी, भाऊ पाटील यांना. आणि मित्रांनो, आपण हे दृश्य पाहतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचा राजा, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल 26 एप्रिल 1645 वय वर्ष 16 यावर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली होती. हे टॉस पाहू शकता आपण. जे कॉईन वापरलं जातंय त्यामध्ये एक जी बाजू आहे, ही जी बाजू आपण नरवीर तानाजी यांनी सिंहगर्जना केली होती आधी लगीन कोंढाण्याचा आणि मग रायबाचा. आणि जेव्हा हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती तेव्हा तानाजी मालुसरे त्यासोबत होते. त्यावेळेला रायरेश्वराच्या मंदिरात. आणि कुंदनजी पाटील साहेब यांचा फोटो दुसरी कॉईनची बाजू. दरम्यान या ठिकाणी आगमन होत आहे आरशी पाटील फाउंडेशनचे सन्माननीय अरुण पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. तसेच सोबत विद्यमान सरपंच संदीप पाटील साहेब यांचे आगमन झालेलं आहे. सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी या स्पर्धेचे आधारस्तंभ कुंदन पाटील साहेब, त्याचबरोबर वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे यांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आत्ताच ज्याचं आगमन झालं ते मात्र कल्याण डोंबिवलीचे उत्कृष्ट समालोचक माझे मित्र ओमकार दादा यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय. चला गावदेवी पिंपळगर, आपल्याला शेवटचा कॉल असेल, प्लीज सहकार्य करा. आपण नाणेफेक करण्यासाठी या. गावदेवी पिंपळगर. आरशी पाटील फाउंडेशनचे सर्व अरुणार पाटील साहेब यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आत्ताच आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच दिव्यांजूर गावचे विद्यमान सरपंच संदीप पाटील साहेब यांचंही मान्यवर कक्षामध्ये आगमन झाले. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वीर तानाजी चषक 2019 मध्ये या स्पर्धेचे आधारस्तंभ कुंदन पाटील साहेब व वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आपण पाहू शकता. मान्यवर कक्षामध्ये अरुणार पाटील साहेब, त्याचबरोबर संदीपजी पाटील जे विद्यमान सरपंच आहेत दिव्यांजूर गावचे. सेमीफायनल 2 चा सामना पाहू शकाल 40+. एका साईडला मात्र गावदेवी पिंपळगर, तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान भावाले. कॅप्टन कूल असतील गावदेवी पिंपळगर संघाचे नंदू पाटील आणि भावाळे संघाचे विजय केने. तर या प्लीज मान्यवरांना. मी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आत्ताच ज्यांचं आगमन झालेलं आहे
मान्यवर कक्षामध्ये आता ज्यांचं आगमन झालेलं आहे अरुणार पाटील साहेब, आशिबळ फाउंडेशनचे सर्वे सर्वा, त्याचबरोबर ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य प्रकाशजी तेलुरी साहेब, दोन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे टॉस बॉक्समध्ये येऊन. तसेच हवेदेव गावचे सरपंच संदीपजी पाटील यांनाही विनंती करणार आहे आपणही टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तसेच जनार्दनजी वाकडे साहेब यांना विनंती असणार आहे की आपणही टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण आपल्या उपस्थित नाणेफेक होईल. आणि आमचे समालोचक सौरभ त्या ठिकाणी आहेत. ओव्हर टू टॉस बॉक्स. नाणेफेकी करतील अरुण पाटील साहेब. ज्यावेळेला नाणेफेकी जिंकली ती मात्र गावदेवी पिंपळगड संघानं, तर मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेकी जिंकली नाणेफेकी जिंकली ती मात्र गावदेवी पिंपळगड संघनायक नंदू पाटीलला. नाणेफेकी जिंकली, आपण काय स्वीकाराल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण स्वीकाराल. समोर संघ जय हनुमान बाबाले संघ आहे, यांना किती धावपर्यंत रोखणार? 30 ते 35. या आयोजनाबद्दल आणि इथे खेळताना तुम्हाला कसं वाटतं? आयोजन तर कुंदन पाटील साहेबांचं एवढे सुंदर आयोजन आहे आणि आम्हाला इथं त्यांनी हे दिली, संधी दिली, त्याच्याबद्दल खूप खूप मनापासून त्यांचे आभारी आहोत आम्ही. हे होते गावदेवी पिंपळगडचे संघनायक नंदू पाटील. बेस्ट ऑफ लक. सामना खूप महत्वाचा आहे. एका बाजूला हळक जय हनुमान भवाले संघ, आपण नाणेफेकी हारल्यात, आपल्याला फलंदाजी करावी लागेल. फलंदाजी करत असताना किती धाव उभाराल? 40+ धाव उभाराल. कोणते फलंदाज आहेत? मनोज, शिरकान, लक्ष्मण, अनेक लक्ष्मण आहे. या स्पर्धेबद्दल काय सांगाल तुम्ही? जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. हे होते विजय केणे, भावले संघाचे करणार. सामना खूप महत्वाचा. याच्या पुढचा सामना P2 सेमीफायनल 2चा सामना पाहू शकाल जय हनुमान भावाले आणि गावदेवी पिंपळगड या दोन संघांमध्ये. ओव्हर टू कॉमेंट बॉक्स. फक्त 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर जाऊया. आमचे काही मान्यवरांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. सन्माननीय श्री अरुणार पाटील साहेब, RC पाटील फाउंडेशनचे सर्व आधारस्तंभ. त्यानंतर सन्माननीय श्री संदीपजी पाटील साहेब, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत हायवेदिवे, त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेचे आधारस्तंभ कुंदन पाटील साहेब यांच्या वतीनं वीर तानाजी चषक 2019-20 मध्ये सुस्वागतम. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. सेहेचाळीस धावांचं लक्ष्य आहे. हा पहिला 40+ सेमीफायनलचा सामना, उपांत्य फेरीतला सामना. जॉली स्पोर्ट कामगार संघाने जय हनुमान सरवली संघासमोर 46 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे. पहिलं षटक घेऊन ते गोलंदाज रजनीश सलामीची जोडी खेळपट्टीवर. पहिला चेंडू आणि ड्राईव्ह केलेला आहे. गॅप मधून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. दोघांची जणू काही शर्यत लागलेली आहे. मात्र सरते शेवटी क्षेत्ररक्षकाने शर्यत जिंकली आणि चेंडूला कुठेतरी थांबवलं. पण मात्र 3 धावा पूर्ण होत आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा होत आहेत. 24 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. एक चांगलं लक्ष समोर ठेवलेलं आहे. जॉली स्पोर्ट कामतगार विरुद्ध जय हनुमान सरवली, दोन संघांमधील हा पहिला सेमीफायनलचा सामना. यानंतर सामना होईल सेमीफायनलचा दुसरा, तो जय हनुमान भावाळे विरुद्ध गावदेवी पिंपळघर. 46 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आज रेग्युलर क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती
गोरसाई संघाने, त्यानंतर वीर तानाजी दापोडे संघाने एक जबरदस्त कामगिरी केली होती. सहजगत्या पराभूत केलं होतं गावदी पूर्णा संघाला. मात्र गोरसाई आणि मानकोलीमध्ये एक जबरदस्त संघर्ष बघायला मिळाला होता. याला होता खोदून काढलेला आहे. समीर तांगडी आपण संपर्क साधायचे आणि मान्यवर कक्षामध्ये आत्ताच आगमन झालेलं आहे. ते म्हणजे सन्माननीय सत्यवान पाटील साहेब, मराठी बाणा कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सर्वेसर्वा. तसेच आमचे संदीपजी पाटील, शिवसेना शाखा प्रमुख गोंदवली, एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ज्यांची ख्याती आहे. शिवसेना शाखा प्रमुख सुद्धा आहे संदीपजी पाटील, यांचंही आगमन झालेलं आहे. आपलंही मी हार्दिक स्वागत करतोय. सत्यवान पाटील साहेब, आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. मराठी बाणा चषक एकेकाळी खूपच नावाजलेला होता आणि त्याचे शिल्पकार सत्यवान पाटील साहेब. आरशी पाटील फाउंडेशन मैदानावर होणाऱ्या स्पर्धा सुद्धा आज सुद्धा आम्ही विसरू शकणार नाहीये. अरुणार पाटील साहेब आहेत मान्यवर कक्षामध्ये. आरशी पाटील फाउंडेशनचे सर्वेसर्वा किशोर आर पाटील क्रीडांगण जे आहे त्या मैदानावर स्पर्धा आजही आम्ही विसरलेले नाहीत. रजनीश याला आडव्या पाटणे खेळण्याचा प्रयत्न, मात्र एक त्रुटी धाव पूर्ण केली जाते. कपिलजी म्हात्रे, त्याचबरोबर प्रदीपजी म्हात्रे हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे. +40 एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत कपिल म्हात्रे. नेहमीच रेग्युलर क्रिकेटमध्ये खेळाडूंचा उत्साह वाढवतात. रजनीश याला मात्र ट्राईव्ह केलाय चेंडूला, मिडॉलवरनं चेंडू सरळ जातोय तो डीप मिडॉलला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव मिळेल, एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली 8. 46 धावांचं लक्ष आहे. आपण जो सामना पाहतोय पहिला सेमीफायनलचा सामना, उपांत्य फेरीतला सामना 40+चा सामना आहे. जॉली स्पोर्ट्स कामतगार विरुद्ध जे हनुमान सरवली. जॉली स्पोर्ट कामतगार संघ कर्णधार सचिन यांनी नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली होती. 45 धावा जमवलेल्या आहेत आणि 46 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. आणि हा पाठलाग करताना पहिलं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या झालेली आहे 8. बिनबाद 8. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. याला होता फुलटा चेंडू, मात्र हवाता हा समाचार घेता आलेला नाहीये. कुठलाही क्षेत्ररक्षकही नाहीये. चेंडू जातोय मिड विकेटला, डीप मिड विकेटला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत मात्र 2 धावा ओव्हरथ्रो होतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. धावसंख्या होते 11. पहिलं षटक हे पूर्ण झाले आणि पहिल्या षटकामध्ये आपण जर 4 षटकाचा विचार केला तर एक चांगली सुरुवात आहे. कारण 46 धावांचं लक्ष आहे. 46 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना 11 धावा. कारण आपण आस्किंग रन रेट जर बघितलं 11.50 या आकर्षक ट्रॉफीज, तसेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जे दिले जातात आकर्षक ट्रॉफीज आपण पाहू शकता. त्याचबरोबर हे पारितोषिक विजयी संघ, उपविजयी संघ, उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेला जो संघ आहे मात्र पराभूत झालेला, म्हणजे 2ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी सुद्धा आकर्षक ट्रॉफीज आपण पाहू शकता. वीर तानाजी चषक 2019-20 भव्य दिव्य अशी स्पर्धा. आणि आज पाहतोय आपण आज सुपर संडे आहे. वीर तानाजी क्रीडांगण दुधी प्रकाशात नाहून निघालेलं आहे. पुन्हा एकदा जाऊ शकता, पाहू शकता आपण आकर्षक ट्रॉफीज, अतिशय सुंदर ट्रॉफीज, कलात्मक अंतिम विजयी, उपविजयी, रेग्युलर क्रिकेटसाठी या ट्रॉफीज आपण पाहू शकता. वीर तानाजी चषक 2019 आणि 20. पुन्हा एकदा जाऊया आपण खेळाकडे. आता माझा गोलंदाजीसाठी मला वाटते विलास बाळू.
सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर. संघाचा कर्णधार सचिन पाटील लॉंग ऑफ सीमारेषेवर. विलास बाळू मला वाटते राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होते. आणि डावखुरा शैलीदार फलंदाज राम मजबूत शरीरयष्टी. अर्जुना रणतुंगाचा अंदाज. विलास बी हा चेंडू हा डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. पंच भाऊ पाटील आणि पंच सुनील म्हात्रे. यावेळेला मात्र स्लॉग सीप. जबरदस्त फटका बघायला मिळतो. मात्र अप्रतिम झेल. व्हॉट अ कॅच. ज्याप्रमाणे फटका त्याप्रमाणे अप्रतिम. चंदू यांनी झेल घेतलेला डीप मिड विकेटला अप्रतिम झेल. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. स्लॉग शिवचा फटका खेळलेला होता आणि चंदू याने अगदी स्वतःला संतुलित केलं होतं सीमारेषेवर. एक क्षण तर असं वाटलं की चेंडू डीप इंटू की सीमारेषेच्या बाहेर जातोय. मात्र चंदू याने स्वतःला संतुलित केलं. चेंडूवरही नजर ठेवलेली आहे आणि अप्रतिम झेल घेतलेला आहे आणि संघाला महत्वपूर्ण सफलता मिळवून दिलेली आहे. राम बाद झालेले आहे. राम बाद झाल्यानंतर त्याची जागा घेतोय जग्गू. जग्गू 46 धावांचं लक्ष्य. असं वाटते हा सामना सुद्धा एक रंगतदार अवस्थेमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. कारण 46 धावांचं लक्ष्य आहे आणि धावसंख्या आहे 1/12. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. यापूर्वीच रेग्युलर क्रिकेटमध्ये जय बजरंग गोरसे आणि वीर तानाजी दापोडे या दोन्ही संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. विलास बाळू आपल्या फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंच भाऊ पाटील डेड बॉलचा इशारा करतायत. विलास बी यानंतर खोदून काढलेले ड्राईव्ह केले चेंडू मिड ऑनवरनं डीप मिड ऑनला. ते लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक ते चांगलं क्षेत्ररक्षण होते. एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. फक्त एकच धाव. एका धाव्याने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती 13. 1/13. जग्गू खेळण्यासाठी सज्ज होते. त्याला आपलं खातं उघडायचं आहे. विलास बी राईट मोर द विकेट. यावर मात्र पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेत आहे. झेल होते का बघायचं आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बराच वेळ चेंडू हवेत होता. 2 धाव होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक प्रयत्न केला जातोय. मात्र 3 धावा पूर्ण होत आहेत. तीन धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 16. 46 धावांचं लक्ष्य आहे. मित्रांनो आपण जो सामना पाहतोय 40+ पहिला सेमीफायनलचा सामना. पहिला उपांत्य फेरीतला सामना जॉली स्पोर्ट कामतगर विरुद्ध जय हनुमान सरवली. जॉली स्पोर्ट कामतगर संघाने 46 धावांचं लक्ष्य समोर ठेवलेलं आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करताना दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या झालेली 1/16. विलास यावेळेला पुण्याचा चेंडू जाते. थर्ड मॅनला जातोय.
चांगलं क्षेत्ररक्षण होते. पंचांचा काय इशारा आहे ते बघायचं आहे. बॅटला स्पर्श करून चेंडू गेला होता थर्ड मॅनला. एक धाव मात्र मिळते. धावसंख्या होते 17. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. या षटकात एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते विलास बी याच्या माध्यमातून. या वेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर खाली राहतोय आणि निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरनं निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आतापर्यंत फक्त 6 धावा दिलेल्या आहेत विलास बी याने. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, कारण चेंडू पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर गेलेला आहे. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने धावसंख्या वाढते. जे अनुमान सरवली संघाची धावसंख्या होते 18. अजूनही जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. तेरा चेंडू आणि 28 धावा म्हणजे आस्किंग रन रेट वाढणार आहे. 12 पेक्षा जास्त आस्किंग रन रेट बघायला मिळते. आवश्यक धावगती बघायला मिळते. यावेळेला मात्र पोलचा फटका आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सुस्वागतम. आत्ताच मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. या स्पर्धेचे आधारस्तंभ ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य, गटनेते व भिवंडी तालुका शिवसेना संपर्क प्रमुख कुंदन पाटील साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहूया या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, रयतेचा राजा, त्यांचा स्क्रीनवर आपण पाहू शकतो फोटो. पंचांनी फक्त सामना 2 मिनिटे थांबवायचा आहे. मी या स्पर्धेचे सर्व कुंदन पाटील साहेबांना विनंती करते. आरसी पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री अरुणार पाटील साहेबांचा व्यासपीठावर यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अरुणार पाटील साहेब, आरसी पाटील फाउंडेशनचे सर्व अध्यक्ष, आणि त्यांचा व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जाते. त्यानंतर व्यासपीठावर विराजमान सन्माननीय श्री संदीपजी पाटील साहेब आहेत. ग्रामपंचायत हवे दिवेचे सन्माननीय श्री सरपंच संदीपजी पाटील साहेब, आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल ती सत्यवान पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर करायचा आहे. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आमचे मान्यवर उपस्थित आहेत. नवनिर्वाचित सरपंच ग्रामपंचायत हवे दिवे सन्माननीय श्री संदीपजी पाटील साहेबांचा व्यासपीठावर यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय.
त्यानंतर उद्योजक उद्योगपती हायवे दिवे यंग अँड डॅशिंग सन्मान्य श्री राजू म्हात्रे साहेबांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. कमलाकर पाटील, मी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. हायवे दिवे गावचे उद्योजक उद्योगपती सन्मान्य श्री राजू म्हात्रे स्वागत आणि सन्मान करतायत. त्यानंतर व्यासपीठावर विराजमान सन्मान्य श्री सत्यवान पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. मी कुंदन पाटील साहेबांना विनंती करते या स्पर्धेचे आधारस्तंभ सर्वे सर्वा आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यानंतर शिवसेना शाखा प्रमुख गुंदवली आणि उत्कृष्ट क्रिकेटर आहेत गंगामाता गुंदवली या संघाचे संदीपजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. संजू पाटील, आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. त्यानंतर व्यासपीठावर श्रीधरजी म्हात्रे उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. नितीन पाटील, आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान स्वागत सन्मान आणि सत्कार करायचा आहे. श्रीधरजी म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक. त्यानंतर व्यासपीठावर विराजमान माजी सरपंच ग्रामपंचायत सरवली सन्मान्य श्री पंडित राजाराम चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. कमलाकर पाटील, आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मित्रांनो, आपण पाहतोय पाहुण्यांचा स्वागत सन्मान आणि सत्कार केला जाते व्यासपीठावर. त्यानंतर दिवा स्पोर्ट दिवा या संघाचे आधारस्तंभ आहेत. 40+ संघटनेचे सल्लागार आहेत कपिलजी म्हात्रे हायवे दिवे यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. नितीन पाटील, आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मित्रांनो, आपण पाहतोय भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ चे सल्लागार आहेत सन्मान्य श्री कपिलजी म्हात्रे हायवे दिवे. 3 धावा त्या ओव्हरथ्रोने महागात पडू शकतात. ओंकार शेट्टी यांचं आगमन आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये यानंतर समालोचन करण्याची विनंती करणार आहे. ओंकार शेट्टी, त्यानंतर बुलंद आवाज. हायवे दिवे गावचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक आणि 40+ दिवा स्पोर्ट दिवा या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत प्रदीप म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान. नितीन म्हात्रे, आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. पायी केसरी गेंद आम्हा शिवछत्रपतींचा छंद मुखामध्ये एकच नामघोष जगदंब जगदंब. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींचणी त्रिवार मानाचा मुजरा. 86 वर्षाचं वादळी आयुष्य फक्त मराठी माणसाच्या अस्मितेसाठी आणि न्याय हक्कासाठी. त्यानंतर स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. उद्योजक उद्योगपती तापोडे सन्मान्य श्री सूर्यकांतजी पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. नितीन पाटील, मी आपणास विनंती करते आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत सन्मान आणि सत्कार करायचा आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करून क्रिकेटची पंढरी वीर तानाजी क्रीडा नगरी सेमीफायनलची मॅच तुम्ही एन्जॉय करताय. 40+ क्रिकेट फॉर्मॅटच्या माध्यमातून सरवली टीमच्या कॅप्टननं घेतलेला चेसिंगचा निर्णय आतापर्यंत योग्य ठरताना दिसतोय. 46चं टार्गेट आहे. जॉली कामतगर ही टीम त्यांच्यासमोर खेळतीये. इथे आलाय चौकार आणि धावसंख्या 31. 31 धावा टार्गेट आहे 46 धावेचं. अजून 15 रन इथे करायचे आहेत. नाव असं करा, मी म्हणेल काम असं करा की तुमचं नाव झालं पाहिजे. नंतर तुमचं नाव असं बनवा की तुमचं नाव ऐकून तुमचं काम झालं पाहिजे. आणि असंच व्यक्तिमत्व सन्माननीय कुंदनदादा पाटील त्यांच्या स्वप्नातनं साकारलेली अवघ्या महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगताचं लक्ष या भिवंडीकडे खेचून आणणारी वीर तानाजी चषक ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. मागचे 2 दिवस डे क्रिकेटमध्ये भरपूर चांगला अनुभव या स्पर्धेमध्ये मिळाला. आज नाईट क्रिकेट फॉर्मॅटमध्ये मी तुमच्यासोबत जोडला जातोय. सर्व लाडक्या भिवंडीकरांचं हार्दिक असं स्वागत. बॉल येतो ऑन साइडला, फील्डर आहे लॉंग ऑनला विलास.
तोपर्यंत रन आउटची संधी आणि बासमन इथे रन आउट होईल. बट इथे विकेट सोडली नाहीये, त्यामुळे रन आउट नसेल आणि रन स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. 1 आणि धावफलक तुम्हाला पाहायला मिळत आहे स्कोर कार्ड वरती 32 धावा. 40+ क्रिकेटचा फॉर्मॅट असलं तरी अंगातली जिद्द आजही तीच आहे, कारण एक काळ याच खेळाडूंनी गाजवलाय आणि या स्पर्धेत देखील आमचाच बोलबाला राहिलाय. दिवस आम्ही गाजवला आणि रात्र आमचीच आहे हे सांगताना, बट आता मी म्हणेल दोन्ही टीमसाठी ही रात्र वैऱ्याची आहे, कारण मॅच अतिशय चांगल्या स्थितीमध्ये रंगती आहे. सरवली जय हनुमान खेळती आहे, त्यांना फाईट करती आहे टीम जॉली कामतघर. बॉलिंग ट्रॅक वरती सचिन आहे, त्याला चांगली कामगिरी ते करावीच लागेल. ओव्हर द विकेट. इथे लाईन तर मी म्हणेल चुकीची आहे आणि अंपायर सुनील मात्रे सर फ्रॉम पिंपळास त्यांचा इशारा आमच्यापर्यंत येत असताना व्हाईट बॉल. 1 रन मिळते एक्स्ट्रा. टीमची टोटल झाली आहे 33. अजूनही 13 रन करायचे आहेत. आणि काही मान्यवरांचं आगमन इथे होत असताना सुनील सर 2 मिनिटं खेळ थांबवायचा जोपर्यंत मान्यवर मंचावरती प्रस्थान करतील. आणि तुम्ही पाहता अतिशय थाटामाटानं आज स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये आपण आलोय. गज क्रिकेटचा सोहळा आनंदाचा या भिवंडी क्रिकेटची पंढरी वीर तानाजी क्रीडा नगरी इथे सजली आहे. काही पाहुणे आपल्यासोबत जॉईन झालेत. आपण वळूयात आमच्या जयवंत पाटील यांच्याकडे. धन्यवाद ओमकार शेट्टे आपल्यापासून रजा घेत आहेत. सन्माननीय श्री अरुणार पाटील साहेब, त्यानंतर विद्यमान सरपंच ग्रामपंचायत हायवे दिवे सन्माननीय श्री संदीपजी पाटील, आपण इथं आलात. आमचा आनंद आपण द्विगुणित केलं, आम्हाला प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल मी पुन्हा एकदा या स्पर्धेचे आधारस्तंभ कुंदन पाटील साहेबांच्या वतीनं आपलं जाहीर आभार व्यक्त करतोय. तर जय हनुमान सरवली रेग्युलर टीम यांच्याकडून कबीर पाटील यांना हार्दिक अशा शुभेच्छा. शोभित चौधरी ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत. धावा झालीत स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 33. आणि थर्ड अंपायर 3ऱ्या पंचांची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. तर 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत अजून एक आमच्या ऑफिशियल अंपायर सचिन सांगेकर सर जातील. जसं गवई सरांनी आताच उल्लेख केला होता की कालची रात्र त्यांच्यासाठी मेहनतीची राहिली होती आणि मेहनत प्रत्येक क्षेत्रामध्ये असायलाच हवी. 2.5 अक्षराचं भाग्य 3 अक्षराचं नशीब बदलण्यासाठी गरजेची असते, ती म्हणजे तुमची अपार मेहनत. आणि मी नेहमीच सांगत असतो आयुष्यात क्षेत्र मित्रांनो कोणतेही असू द्या, आयुष्यात क्षेत्र कोणतेही असू द्या, कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही. आणि घवघवीत यश या मॅच मध्ये आतापर्यंत संपादित करताना दोन्ही टीम्स तुम्हाला दिसतात. मॅच कम्प्लिटली बॅलन्स आहे. कधी सामना टर्न होतोय जय हनुमान सरवली 40+ बाजूनं, तर कधी मॅच टर्न होतीये 40+ जॉली कामतघर या संघाच्या बाजूनं. एक चांगला दर्जेदार संघर्ष तुम्हाला शेवटच्या टप्प्यापर्यंत अनुभवायला मिळेल. 9 चेंडू 13 धावा होईल बंद मॅच. सामना कोण जिंकेल हा सध्या पूर्ण भिवंडी नगरीला, वीर तानाजी क्रीडा नगरीला पडलेला भरपूर मोठा प्रश्न, कारण सगळे स्टँड गजबजून भरलेत आणि काही क्षणात त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. इथे लाईन तर चांगली आहे, वाटत नाहीये की आपण 40+ क्रिकेट पाहतोय. परफेक्ट वाईड यॉर्कर, वेग देखील तेवढाच भन्नाट होता आणि ते सरवलीला आपली ताकद दाखवत असताना कमबॅक करतोय. बॉलर सचिन समीकरण थोडस लांब जात आहे. 8 चेंडू आता जिंकण्यासाठी अजूनही करायचे आहेत 13 धावा. या मॅच मध्ये सगळ्यात जास्त मला जर कोणती गोष्ट आवडली असेल, जो मिड विकेटला चंदून झेल टिपला शेवटच्या टप्प्यापर्यंत मी म्हणेल एका युवा खेळाडूला लाजवेल एवढी चांगली कॅच पाहायला मिळाली. फुल्लर लेंथ होता, पुन्हा एकदा बीट केलंय. अजून एक बॉल जातोय डॉट. मॅचचा थर्रार वाढतोय, सस्पेन्स जातोय शिगेला. सामन्यामध्ये वर्चस्व सध्याच्या घडीला सिद्ध करतोय बॉलर सचिन. आणि क्रिकेट म्हणजे काय तर बॉलर आणि बॅट्समन मध्ये रंगणारं हे द्वंद्व युद्ध. पण इथे हल्ले चढवावे लागतील. जसा प्रतिकार गोलंदाज करतोय आपल्या टीमच्या अस्तित्वासाठी, त्याच प्रकारे लढावं लागेल बॅट्समनला. 2 डॉट बॉलचं उत्तर इथे द्यावंच लागेल. 7 चेंडू गरजेचे आहेत अजूनही. 13 रन. बॉल तयार होईल एक महत्वाचा चेंडू घेऊन. ओव्हर द विकेट फ्रंट फुटला येऊन डान्सिंग डाऊन द ट्रॅक.
चेंडू आणि बॅटचा संपर्क तितकासा व्यवस्थित जुळला नाहीये. रन मिळते एक फक्त सिंगल आणि ज्या बॅट्समनला बीट केलाय त्याच फलंदाजाला पुन्हा एकदा स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळेल, कारण शेवटच्या बॉलवरती आली आहे फक्त आणि फक्त सिंगल. म्हणजे 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. जी टीम 2 ओव्हरमध्ये 24 वरती होती, असं वाटत होतं की 12 बॉल 22 जास्त मागण्या नाही आहेत. बट अशा क्षणाला मी मला सचिन नावाचा गोलंदाज आला आणि अक्षरशः स्वप्न कुठेतरी तुम्हाला इथे पूर्ण करताना घाम गाळावा लागेल हे ज्यांना सरवलीच्या फलंदाजांना सांगितलं. फक्त आणि फक्त या षटकामध्ये निर्णायक ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या 10 आणि आता जर इथे विचार केला तर 6 बॉल आणि 12 रन करायचे आहेत फायनलमध्ये दाखल होण्यासाठी. जय हनुमान सरवली टीमला आणि जॉली कामतगरला रोखायचे आहेत मेगा फायनल मध्ये इन होण्यासाठी या 12 धावा. आणि क्रिकेट तुम्ही भिवंडीचं एन्जॉय करताय म्हणजे ड्रेसिंग अँड चेसिंग तुमच्यासाठी कंपल्सरी असेल. म्हणजे 6 चेंडू 12 धावा तुम्हाला कंप्लीट करावाच लागतील. आणि गोलंदाजी मार्कवरती विश्वास इथे दाखवला. बॉलर रवी म्हणजे सूर्य म्हणजे भास्कर, उजळणारा प्रत्येक सूर्य संध्याकाळी मावळतो, बट ही रात्र आहे आणि अशा क्षणाला या रवीचा प्रकाश चमकेल का या मॅच मध्ये टीम जॉली कामतगर साठी. 6 बॉल रन करायचे आहेत 12. 40+ क्रिकेट तुम्ही पाहता. आजही या खेळाडूंचं क्रिकेटवरती असलेलं तेवढंच प्रेम. आणि भिवंडी म्हटलं तर एक क्रिकेट वेड शहर, जिथे तुम्ही ग्रामीण क्रिकेट रेग्युलर पाहता, 40+ पाहता, न्यू 40 पाहता, त्याचबरोबरीनं सिटी क्रिकेट, अशा वेगवेगळ्या फॉर्मॅटमधनं सगळेच खेळाडू क्रिकेटसाठी ज्या सिटीमध्ये डेडिकेशन देतात ते क्रिकेट वेड शहर म्हणजेच भिवंडी क्रिकेट नगरी. आणि त्या भिवंडी क्रिकेटची पंढरी वीर तानाजी क्रीडा नगरी दापोडीच्या मैदानावरती हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा. जाऊया मॅचमध्ये. 6 बॉल 12. बॉल तयार होतोय. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरनं सरळ बॉलला पाठवलाय. फिल्डर आहे डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 रन झालेत कंप्लीट. तिसरी धाव चोरली जाईल का? यस, 3 रन देखील झालेत पूर्ण. आणि सातत्यानं जल्लोष डगआउट मधनं चेअरअप मोटिवेशन दिलं जात आहे. कारण जरी क्रिकेट 40चं असलं तरी इथे देखील तुमच्या गावाची प्रतिष्ठा, तुमच्या गावाचा मान सन्मान कम्प्लिटली पणाला लागतो. जेवढं रेग्युलर क्रिकेटमध्ये चुरस असते त्यापेक्षा जास्त इथे तुम्हाला अजून मी म्हणेल डाव पणाला लागताना का पाहायला मिळतो, कारण या सर्वांनी एक एक काळ आपल्या कारकिर्दीतला गाजवलाय आणि आज आम्ही तुमच्यापेक्षा वरचढ का होतो हे इथे प्रत्येक 40+ खेळाडू एकमेकाला सांगण्यासाठी सज्ज आहे. बॉल शिल्लक आहेत 5. मॅच मध्ये आली एका लाटणी. पहिल्या बॉलमध्ये रन आल्या 3. आता गरजेच्या आहेत येणारे बॉल 5 आणि धावा करायच्या आहेत मेगा फायनल मध्ये दाखल होण्यासाठी 9. जॉली कामतघरनं दाखवलेला विश्वास इथे जपावा लागेल. बॉलर रवीला आपल्या कॅप्टननं तुमच्यावरती जो विश्वास दाखवलाय त्याचा सार्थक कुठेतरी घडवावा लागेल. एक चांगली बॉलिंग करून आपल्या टीमला अंतिम फेरीमध्ये आणावं लागेल. तर दुसऱ्या बाजूनं फलंदाज देखील प्रयत्न करतील. म्हणजे संघर्ष दोन्ही बाजूनं सारखा सुरू आहे. आखू टप्प्याचा बॉल ऑन साइडला केला. हुक फिल्डर आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण तर तिथे चांगलं झालं आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा रन मिळतील 3. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि बॅट्समन आता इथे कोण रन आउट होईल, तर जो फलंदाज चांगली बॅटिंग करत होता आणि तो बॅट्समन इथे रन आउट होतोय आणि त्या बॅट्समनचं नाव इथे होतं जग्गू. इथे बाद झालाय. तीन रन झालेत कंप्लीट. चौथी धाव घेताना फलंदाज इथे झाला बाद. रॉयल म्हणजे राजेशाही थाट असणारं व्यक्तिमत्व कुंदनदादा पाटील कमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत आहेत. प्रत्येक गोष्टीवरती अतिशय बारकाईनं त्यांचं असलेलं लक्ष. आणि आज तुम्ही पाहता LED स्क्रीन, त्याच्या मागे जर आपण पाहिलं महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिव छत्रपतींची प्रतिमा तुम्हाला दिसतीये. ज्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर, ज्यांच्या प्रतिमेकडे पाहिल्यानंतर नेहमीच तुम्हाला एक तेजोमय सूर्याची ताकद मिळते. मराठी माणसाच्या अंगावरती शहारा निर्माण होतो, 100 हत्तींचं बळ निर्माण होतं. असं हे मी म्हणेल व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची प्रतिमा तुम्हाला स्क्रीनवरती दाखवली जाते. शिवाजी कोणाला म्हणावं नक्कीच नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला सांगेल. एक तुम्ही पाहता आमचे प्रेरणास्थान आदरणीय कुंदनदादा पाटील यांचे पिताश्री तुळशीराम पाटील, त्यांच्या देखील प्रतिमेसमोर अतिशय सुंदर मी म्हणेल LED लाईट
आणि सातत्यानं कलर बदलताना कारण या स्पर्धेचा रंग क्षणाक्षणाला बदलतोय. रंग वेगळा आहे, ढंग वेगळा आहे, अंदाज वेगळा आहे आणि माणूस मी म्हणेल तुम्हा सर्वांच्या आवडीचा कुंदनदादा पाटील. मॅच मध्ये जाऊया. 4 बॉल रन करायच्यात 6. 2 चेंडूमध्ये 6 आलेत. 4 बॉल 6 करायचेत. कबीरला बॅटिंग साठी आणि इथे बॉल जातोय सरळ बॅट्समनला बॉडी पासून थोडासा दूर ठेवलेला हा बॉल. हा डॉट बॉल आल्यानंतर मी म्हणेल विलास पाटील यांच्या चेहऱ्यावरती देखील कुठेतरी हास्य, थोडीशी आनंदाची झग दिसतीये. कॅन कम बॅक करतोय गोलंदाज या मॅच मध्ये रवी. 3 बॉल कंपल्सरी 6 रन करायच्यात. 40+ क्रिकेटचा थरार तुम्ही अनुभवता. ग्रामीण गटातनं पाहिलं तर गोरसई आणि वीर तानाजी दापोडे या 2 टीम मेगा फायनल अंतिम लढत खेळताना तुम्हाला दिसतील. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून हे दर्जेदार थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळतं. बॉल तयार होतं महत्वाचा चेंडू घेऊन. समोर कबीर पाटील हाफ ट्रॅकर होता, त्याला सरळ पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा जिंकण्याची स्वप्न जागी होत आहेत जय हनुमान सरवलीची. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार होतोय. चौकार. दोन चेंडू आणि कंपल्सरी 2 धावा तुम्हाला करायच्यात. जीवनात मागे बघून शिकायची आणि पुढे बघून चालायची सवय असावी. हारला तरी चालेल पण जिंकणारा मी म्हणेल स्वतःहून म्हटला पाहिजे की हा आयुष्यातील कठीण डाव होता. दोन्ही 12व्या खेळाडूंची धगधग देखील आता वाढली असेल. एकाच्या चेहऱ्यावरती स्माईल आली कारण सरवलीसाठी त्याला चौकार, तर एकाच्या चेहऱ्यावरती थोडीशी नाराजी. हेच क्रिकेट. सुख दुःखाने भरलेला हा लपंडाव तुम्हाला नेहमीच क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये दिसतो. 2 बॉल 2 रन. 1 डॉट बॉल आला. पुन्हा एकदा मी म्हणाल हे क्लायमॅट चेंज होताना तुम्हाला दिसेल. मग दोन्ही बाजूनं वातावरण तुम्हाला सारखं दिसेल. बट इथे जरी सिंगल आली तरी मॅच शेवटच्या बॉल पर्यंत येईल कारण एक भिवंडीचं क्रिकेट आहे जिथे चेसिंग तुम्हाला कंपल्सरी करावीच लागेल. 46 टार्गेट सातत्यानं मी म्हणाल संध्याप्रमाणे रंग बदलणार हे क्रिकेट तुम्हाला दिसतंय. सरवली विरुद्ध जॉली कामतकर. 2 बॉल 2 रनची गरज. कबीर पाटील आल्या आल्या आपल्या अस्तित्वाची जाणीव चौकाराने करून देतोय. डॉट बॉल नंतर त्याच्या बॅटमधनं हा प्रति हल्ला. 2 बॉल 2. वॉट अ मॅच. राऊंड विकेट. शफल क्रॉस होऊन हलक्या हाताने खेळले. सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विजयाच्या दिशेनं पावलं टाकतीये टीम जय हनुमान सरवली. रिच इन मेगा फायनल. 40+ क्रिकेट फॉर्मॅट मधनं सरवली दाखल होतीये अंतिम फेरीमध्ये आणि खेळाडूवृत्ती स्पोर्ट्समॅन स्पिरिट पद किंवा नाव कधी मोठं नसतं. मोठं असतं तुमचा खेळ आणि याच क्रिकेट खेळाचा सन्मान करताना टीम सरवलीचे प्लेयर इथे तुम्हाला संजय दिसले. मॅच जिंकल्या जिंकल्या ज्याचं नतमस्तक मी म्हणाल खेळपट्टीवरती झालं आणि हाच तर क्रिकेटचा आदर असतो. हाच तर असतो क्रिकेटचा सन्मान. हार्ड लक जॉली कामतघर. टीम जय हनुमान सरवली मेगा फायनल मध्ये. आणि या सामन्याचा सामनावीर आहे जग्गू इज द मॅन ऑफ द मॅच, ज्याने 18 धावांची खेळी केलेली आहे आणि विजयामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे. जग्गू इज द मॅन ऑफ द मॅच. तसेच शैलेश पाटील नामदेव स्पोर्ट्स डुंगेवरून इथे मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नाव छोटे जग्गू, बट कामगिरी ज्यांना मोठी साकारली. आणि 40+ क्रिकेटचा फॉर्मॅट आहे त्या मी म्हणेल बऱ्याच खेळाडूंची मुलं देखील आपल्या डॅडीला चेअरअप करण्यासाठी इथे आले असतील. बरेच लहान प्रेक्षक तुम्हाला दिसत आहेत. हाच तर मी म्हणेल भिवंडी क्रिकेटचा सन्मान आहे. स्कोररच्या भूमिकेत आमच्यासोबत जॉईन झाले होते सुरेंद्र भोईर फ्रॉम दापोडे. त्यांचं देखील आपण स्वागत करू. आता आमचे एक्सपर्ट स्कोरर आमच्यासोबत जॉईन होतील. अल्पेश गायकवाड मॅन ऑफ द मॅच साठी उपस्थित झाला. जग्गू भोईर. जग्गू इज द मॅन ऑफ द मॅच, ज्याने 18 धावांची खेळी केली होती आणि आपल्या संघाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी सिंहाचा वाटा उचललेला आहे.
जग्गू आपण जायचंय आणि उपतालुका प्रमुख तसेच मराठी बाणा कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सत्यवान पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते मॅचचा पुरस्कार प्रदान करतील. सर्वप्रथम वॉल वॉच आकर्षक भिंतीवरला घड्याळ, त्यानंतर ही आकर्षक ट्रॉफी दिली जाईल. जग्गू जग्गू एक थांबायचंय आपण. जग्गू आपण यायचंय. जग्गू आपण यायचंय. खूप खूप अभिनंदन जग्गू. आपल्या संघाला आपण फायनलमध्ये पोहोचवलेलं, त्यामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे. खरं तर सुरुवातीला थोडा संघर्ष करावा वाटत होता, पण शेवटच्या क्षणीमध्ये चांगली फलंदाजी केली आहे. काय वाटतं? खूप आनंद झाला. काही आम्हाला 2 वेळा त्यावेळी हरवलेलं होतं आणि त्यांची रणनीती आम्हाला जराशी कळली होती. त्या पद्धतीने आम्ही सचिनसाठी गोलंदाजीचा अभ्यास केला होता. इतकी मोठी स्पर्धा आहे, वीर तानाजी चषक 2019-20 मोठ्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरी पोहोचण्याचा आनंद वेगळाच असणार आहे. आणि हा जो विजय आहे हा कुणासाठी समर्पित करणार आहात? हा विजय आमच्या गावातले ज्येष्ठ कार्यकर्ते काशीनाथ नाऊ चौधरी, आजच त्यांचं निधन झालं, त्यांच्यासाठी आम्ही समर्पित करतो. तर मित्रांनो, हा होता जग्गू, ज्याने 18 धावांची अतिशय चांगली खेळी केलेली आहे आणि विजयामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे आणि आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये वीर तानाजी चषक या स्पर्धेमध्ये पोहोचवलेला आहे. काशीनाथ नाऊसाठी 2 मिनिटं श्रद्धांजली जरा. त्यांचं असं म्हणणं आहे की काशीनाथराव पाटील यांचं आजच त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही खरंच 2 मिनिटं श्रद्धांजली द्यायची आहे. ओम शांती. श्रद्धांजली समाप्त होते. सो वेल प्लेड जग्गू अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच फायनल. बाळाराम भोईर सरवलीपाडा यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सरवलीपाडा संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला.